आणि मंडळी, आता जाऊया कोल्हापुरातून जालना शहरात. आपल्या शहरातील बहुतांश सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी ही स्थानिक महापालिकेची असते. पण या महापालिकांकडे पुरेसा निधी नसेल तर शहराची दुरवस्था होते. त्यामुळे साहजिकच नागरिक प्रश्न विचारतात की सोयी नाहीत मग कर का भरायचा, त्यावर निधीच नाही तर सोयी कुठून देणार, अशी महापालिकेची भूमिका असते. जालना शहरात नेमकं हेच घडतंय. केवळ 15 ते 20% नागरिकच मालमत्ता कर भरतायत. त्यामुळे जालना महापालिकेनं आता मोठी कर वसुली मोहीम हाती घेतली आहे. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला जालन्यावरचा खास रिपोर्ट. जालना सोने का पालना अशी मराठवाड्यात म्हण आहे. मात्र या सोन्याच्या पाळण्याला घरघर लागते की काय अशी चिंता वाटू लागली आहे. कारण आहे महापालिकेच्या तिजोरीत असलेला खडखडाट. यामुळे मोठे प्रकल्प तर रखडतातच आहेत, मात्र दैनंदिन सुविधा पुरवण्यात सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. कचऱ्याचा मुद्दा घ्या. जालना शहरातील कचरा संकलनाचा खर्च महिन्याकाठी 35 लाख रुपये इतका आहे. मात्र पालिकेकडे पुरेसे पैसे नसल्यानं शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग दिसतायत. अनेकांनी कर थकवल्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी येतं. त्यावरच पालिकेचे महिन्याला 80 ते 85 लाख रुपये खर्च होतात. भविष्यात जर दररोज पाणी पुरवठा करायचं ठरवलं तर हा आकडा 3 ते 3.5 कोटींवर जाईल, जे सध्याच्या आर्थिक स्थितीत अजिबात शक्य वाटत नाही. तर हे जे शॉर्टेज आहे, हे शॉर्टेज आपण फक्त मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची. आपल्याकडे पाणीपट्टी संदर्भात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे की पाणी कदाचित सर्व्हिस चांगली नसल्यामुळे लोक भरत नसतील. पण हे सर्कल आहे, ते सर्कल ब्रेक करण्यासाठी आपण अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम पण चालू केली. याच्यामध्ये आपल्याकडे फक्त 18,000 लोकांचे कनेक्शन लिगल आहेत आणि आपल्या प्रॉपर्टी 70,000 आहेत. म्हणूनच जालना महापालिकेनं गेल्या काही आठवड्यांपासून कर वसुलीची मोठी मोहीम हाती घेतली आहे. 2018 सालापासून नागरिकांनी महापालिकेचे जवळपास 120 कोटी रुपये थकवलेत. गेल्या वर्षभरात केवळ 11 कोटी वसूल करण्यात पालिकेला यश आलंय. त्यामुळे ज्यांचा 1 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकलाय ते जालना महापालिकेच्या रडारवर आहेत. सध्याच्या मोहिमेत पालिकेनं 600 जणांना जप्तीची नोटीस बजावली आहे. त्यापैकी 100 ठिकाणी जप्तीची प्रत्यक्ष कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. 2 जंगम मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पालिका हद्दीमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या केवळ 15 ते 20% एवढीच आहे. परिणामी सोयीसुविधांचा खर्च किमान कराच्या उत्पन्नातून व्हावा अशा प्रकारची भावना प्रशासनाची आहे. त्या प्रकारचं नियोजन देखील आहे. मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे दैनंदिन मूलभूत सोयीसुविधांचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न सध्या पालिका प्रशासनासमोर आहे. करवसुलीमध्ये महापालिका भेदभाव करते असा आरोपही नागरिक करतायत. महापालिका पुरेशा सुविधा देत नाही, मग आम्ही कर का भरायचा असा सवालही काही जण विचारतायत. सेटांकडे महानगरपालिकेची थकबाकी आहे. काय कारण आहे की महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्याजवळ जात नाही. एक प्रमुख कारण म्हणजे इथलचे जे मोठमोठाले जे नेते आहेत त्यांचा राजकीय आश्रय त्या लोकांना भेटलेला आहे. तो महानगरपालिका बनने के बाद में कम से कम 1 दिन या रोज़ पानी जनता को मिलना चाहिए. वो पानी आप दे पा रहे क्या रोज़? आपका पानी 8 दिन में आता, वो भी लीकेज पानी है. तकरीबन जालना में 70% पानी नाली का पानी लोगों को जनता को यहाँ मिलता. सुविधा पुरवण्यात महापालिका कमी पडते हे मान्यच आहे. मात्र म्हणून करच भरायचं नाही हे योग्य नाही. शहर चालवण्यासाठी पैसे लागतात, जे नागरिकांकडूनच गोळा केले जातात. त्यामुळे जसं महापालिकांनी आपलं कर्तव्य बजावणं अपेक्षित आहे, तसंच मालमत्ता कर भरून आपली जबाबदारी पार पाडणं हे नागरिकांचं देखील कर्तव्य आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.